नाशिकच्या गुन्हेगारांवर आळेफाट्यात मोठी कारवाई. दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तूलसह ठोकल्या बेड्या. नाशिक जिल्ह्यातील 2 सराईत गुन्हेगारांना आळेफाटा परिसरात मोठी कारवाई करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्वप्नील सुनील गोसावी वय 25 वर्ष व आकाश दिनेश कोठे वय 29 वर्ष त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे आणि विना नंबरची रॉयल एनफिल्ड बुलेट असा सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींवर नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी आणि गंभीर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुमारे 4,59,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वासराव जाधव यांनी माहिती दिली. आरोपी आहेत त्यांच्याकडून आम्ही गावठी बनावटीचे पिस्टल आणि जीवन काडतूस पकडलेले आहेत. आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. दिनांक 7/4/2026 ला आम्हाला अशी खबर भेटली होती की आळेफाटा एसटी स्टँड परिसरात 2 इसम आहेत जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि त्यांच्याकडे एक रॉयल एनफिल्ड नावाची एक बाईक आहे आणि त्या बाईकवरती येणार आहेत आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आहे आणि काय राऊंड सुद्धा आहेत अशी माहिती भेटली होती. आरोपींचं एक्झॅक्ट वर्णन नव्हतं परंतु त्या गाडीचं वर्णन होतं. त्याच्यामुळे आम्ही आमचे डीबी स्टाफ आहे, हवालदार पारखे आहेत, हवालदार माळुंजे, PC खुने यांना आम्ही माहिती दिली होती की तुम्ही जाऊन स्टँडच्या परिसरामध्ये शोध घ्या, संशयित कोण मिळाले तर बघा.